In a competitive examination, there were 60 questions. Total किती क्वेश्चन आहेत? 60 प्रश्न आहेत. द करेक्ट आन्सर वुड कॅरी 2 मार्क्स. बरोबर प्रश्नाला किती मार्क मिळतात? 2 मार्क मिळतात. आपल्याकडे करेक्ट आन्सर माहीत नाहीत. पण करेक्ट आन्सर किती म्हणायचे? एक्स. फॉर इनकरेक्ट आन्सर 1 मार्क वुड बी सबट्रॅक्टेड. आणि चुकीचं उत्तर आलं तर 1 गुण कमी होते. मग चुकीचे प्रश्न किती सोडवलेले आहेत? हे चुकी त्यामध्ये हा गट समान आहे का चेक करायचा. दोन्ही गट समान आहेत का यामध्ये? इथे बघा, इथे एक्स आहे, इथं 2x आहे, इथं वाय आहे, इथं 1y आहे. मग डायरेक्ट कट होते. ह्या वायला हा वाय काय होते? कट होते. मग आपण काय म्हणा इथं ऍडिशन ऑफ 1 and 2. 1 and 2. 1 व 2 ची काय करू? बेरीज. 1 व 2 ची काय आहे? बेरीज करू. मग 1 व 2 ची बेरीज केली आपण तर काय होते बघा, हे 2x वजा y बरोबर 90 वरती ठेवलेलं आहे. आणि हे x अधिक y काय केलं? 60. तर त्यामध्ये बेरीज ज्यावेळी करतो त्यावेळी ह्याची चिन्ह काय बदलत नाहीत. 2x आणि x किती झाले? 3x प्लस वाय मायनस वाय कट होते. आणि 90 आणि 60 किती झाले? 150. गुणाकारच काय होतं सांगा? 150 भागिले 3 किती आला आन्सर? 3 1 3, 3 5 15. एक्स ची किंमत 50 आली. आता एक्स 50 आलं म्हणजे कुठले प्रश्न मिळाले? हे एक्स काय म्हणलेलं आपण? 50 प्रश्न हे बरोबर आलेले आहेत. 50 प्रश्न काय आले? बरोबर आलेले आहेत त्याचे. आता पुढं मग ही जी किंमत कुठे ठेवायची?
पुट x इज इक्वल टू 50 इन इक्वेशन फर्स्ट. माझ्यामध्ये काय म्हणायचं, x बरोबर 50 ही किंमत कुठे ठेवू, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कुठे ठेवा, समीकरण 1. चला समीकरण 1 उतरून घ्या. आता इथं काय आहे, x अधिक y बरोबर 60 आहे. मग चला x ची किंमत किती ठेवायची आहे, 50. 50 अधिक y बरोबर 60. अधिक 50 तिकडे काय होतंय, वजा 50. 60 वजा 50 किती झालं, 10. y बरोबर 10 आलं. आता हे 10 हे काय सांगा आपल्याला, कुठले क्वेश्चन्स आहेत, चुकीची उत्तरे. चुकीचे काय आहेत, उत्तरे आहेत किंवा चुकीचे प्रश्न आहेत असं म्हणू शकतो तुम्ही इथं. मी त्याला रॉंग क्वेश्चन्स काय म्हणायचं, रॉंग क्वेश्चन्स. 10 प्रश्न त्याचे चुकलेले आहेत, रॉंग क्वेश्चन्स. चुकीचे प्रश्न आहेत ते, चुकीचे प्रश्न.